सामोरं जात असताना आपण विलासजी, मला 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 अमितजींना विचारायचंय हा की स्वतः निवडणूक आयोग फिर्यादी आहे 6,000 बोगस मतदार नोंदले म्हणून, का तपास होत नाही त्याचा? नाही नाही, हे fake आहे का? फिर्यादी आहे तुम्ही म्हणताय, पण मला सांगा की ज्या वेळेस याच निवडणूक आयोगाने अनाउन्समेंट केली होती की तुम्हाला कोणाला शंका असेल की तुम्हाला व्हीव्हीपॅट मशीन चेक करायचे कोणाला कुठे ते त्यावेळेस काही VVPAT चं कबुली बोलत झाली नाही मी, का? तुम्हाला काय सांगतो, ज्यावेळेस आता सर्वोच्च शंका आहे. न्यायालय मतदाराची 6,000 मतदाराची नोंदणी झाली, याच्या बाबतीत स्वतः मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे, त्यांनी फिर्याद दिली आहे, त्यांनी पुरावे दिलेत, कुठल्या मोबाईल नंबरवर ती बोगस मतदाराची नोंदणी झाली, कुठल्या कॉलेजेसचे मुलं आहेत ते दिलंय, का तपास होत नाही? हा तपास झाला तर लक्षात येईल ना कोण कशा पद्धतीने त्या ठिकाणी बोगस मतदाराची लक्षात नोंदणी घ्या, करते हे लक्षात कुठलीही येईल. यंत्रणा जी आहे महाराष्ट्रातली असो किंवा केंद्रातली असो, ही मग स्वायत्त अमितजी, मला यंत्रणा मला आहे. तुम्हाला आणि विचारायचं, 1 वर्षापासून नाही का नाही, पण तपास ती होत नाही स्वायत्त याचा? यंत्रणा जर चांगली काम करत नसेल तर आपण सगळ्यांनी मिळून त्याच्याबद्दल बोललं पाहिजे की नाही? 100% बोललं पाहिजे, पण माझा मुद्दा हा आहे की आज बोलत असताना हा. मला एक प्रश्न सर्वच हे जे सगळे पक्ष एकत्र आले त्यांना विचारायचा आहे की याच्या आधी आपण का नाही बोललात? इलेक्शन आलं म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचं आणि चुकीच्या पद्धतीने इलेक्शनच्या आधीच बोलतायत ना, आता इलेक्शनला झालं गेलं गंगेला मिळालं ते मागचं काय ते झालं गेलं गंगेला मिळालं, आता इलेक्शन बद्दलच बोलताय. हा अभ्यंकर सर, एक कमेंट सगळ्यांची. हा, एवढाच प्रश्न द्यायचा आहे की पहिल्यांदा कोणी का बोलत नाहीये, तर सर्वात महत्वाचं 2019ला राजसाहेबांनी याच्या विरोधात आवाज उठवला होता, दिल्लीपर्यंत गेले होते, हे त्यांना कदाचित माहित नसावं, सगळ्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या, आणि दुसरं एकमेकांवर टीका केली आणि आता एकत्र आहेत, हे अत्यंत हास्यास्पद गोरखेशी बोलतायत. कारण मला वाटतं मी कोणाबरोबर संसार करणार नाही, लग्न नाही, काही नाही असं करून राष्ट्रवादीच्या लोकांना आपण बरोबर घेतलेलं आहे. आमचा इकडे जीव घुटमळतो सांगून तुम्ही शिंदे सेनेला बरोबर घेतलेलं आहे. आणि महत्वाचं असं आहे, आम्ही प्रश्न आयोगाला विचारलेत, आम्ही पारदर्शक मार्गाने निवडणूक मागतोय, तर ह्याचा आणि पराभवाची लक्षण असण्याचा हा कुठून तुम्ही अर्थार्थी जोडणी करता हे कोणाला समजूच शकत नाही. बरं, मिरच्या तुम्हाला का झोमतायत? प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलाय, उत्तर त्यांनी द्यावीत किंवा त्यांनी सांगावं. आमचा मिरच्या झोमण्याचा घेतलंय, लक्षात घ्या अभ्यंकर प्रश्न साहेब, येतच नाही. मिरच्या ह्याच्यामध्ये असं झोमण्याचा आहे, प्रश्नच येत गोरखेजी, नाही. थोडक्यात प्रश्न संपवतो इथं आपण हा सगळं. सरळ इथं आहे. प्रश्न हा सरळ सरळ आहे? मला काय तुमचे सरळ आहे? प्रश्न अगदी जे बडे साहेब सांगतात तेही मला मान्य आहे, काय? परंतु नाही, मान्य नाही. माझा ह्याच्यामध्ये प्रश्न असं आहे, हा आहे तुम्हाला असं की म्हणायचंय का आता सगळ्यांना ओमराजे माहिती म्हणतात ते निवडणुकीचे चुकीचं आहे? पडघम वाजतायत, तुम्हाला असं म्हणताय की निवडणुकीचे म्हणायचंय पडघम का? वाजत ते असताना काम करा, कोर्टात आपण केस दाखल वेळात करा, वेळ सगळं काढून चुकलं इथे एकत्र असतील तर. येणं, मला हे पण सांगायचं आहे. नाही नाही नाही, मला सांगा त्यांनी एकत्र येणं म्हणजे काय? त्यांना ह्या निवडणुका पारदर्शक व्हाव्या तुम्ही त्याच्यासाठी सत्तेकरता त्यांनी एकत्र दाद आलात, मागणं सत्तेकरता पक्ष चुकीचं काय बोलले. याच्यामध्ये? आम्ही- दाद मागणं